नमस्कार, मी स्वप्नील राजशेखर. म्हणजेच तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतला चारुहास आणि इट्स मजाच्या माय फर्स्ट सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मी पहिली कार घेतली होती माझ्यासाठी. म्हणजे 2007 साली माझ्याकडे पहिली स्वतःची कार आली आणि ती खूप प्रयत्नाने खूप अशी EMIवर मी घेतली होती. तर ते माझं पहिलं स्वतःला दिलेलं गिफ्ट होतं. पहिला पाहिलेला चित्रपट मला मला मी खूप मधुमती हा सिनेमा मला आठवतोय. दिलीप कुमार आणि वैजयंतीमालाचा, जो मी कदाचित पप्पांच्या मांडीवर रिपीट रनला आला होता. माझ्या म्हणजे 80s अराउंडची माझी आठवण आहे ती, मला ती वाटते. मधुमती, आवारा या दोन्हीपैकी कुठला तरी असेल. मी शाळेच्या ट्रिपमध्ये गेलो होतो एकदा समुद्रकिनारी, तारकर्लीला किंवा सिंधुदुर्गला असं कुठेतरी गेलो होतो. तर पहिलं आमचं म्हणजे बॉईज नाईट आऊट असं होतं ते. माझ्या बायकोला पहिल्यांदा, म्हणजे मी आणि माझी बायको आम्ही चाइल्डहूड फ्रेंड्स आहोत आणि मी जेव्हा 8वी 9वीमध्ये होतो तेव्हा आम्ही भेटलो. तर ते आमचं नकळत डेटिंग चालू झालं आणि आम्हाला माहिती होतं की वी आर मेड फॉर इच अदर. तर 1992 साली मी एके दिवशी तिला संध्याकाळी मी तिला म्हटलं, आपण असेच एकत्र असू ना. तर हेच माझं प्रपोजल होतं. तर ती म्हणाली, हो, आपण असेच एकत्र असू. पहिला फसलेला पदार्थ. अच्छा, मी एकदा हौसेने मी केक बनवायला गेलो होतो आणि तो इतका फसला की मी त्या पदार्थाला अंड्याचा शिरा असं नाव दिलं होतं. खूप सारे मला आठवत आहेत. माझ्या डोळ्यासमोर इतके आता चेहरे तरळून गेले. पण मला नूतन खूप आवडायच्या. म्हणजे पडद्यावरचा क्रश म्हणाल तर नूतन मला अतिशय आवडायच्या. आणि किमी काटकर माझ्या अगदी उमलत्या वयात, म्हणजे किशोर वयात जेव्हा आपण येतो तेव्हा मला किमी काटकरबद्दल खूप अट्रॅक्शन होतं. हां, मी लिहिलं ना माझ्या बायकोला. मी 90s मधला प्रेमवीर आहे ना. तर आम्हाला 90sमध्ये आमच्याकडे मोबाईल्स नव्हते, आमच्याकडे व्हॉट्सॲप असलं काही नव्हतं. तर आम्हाला चिठ्ठ्या चपाट्या हेच सगळं होतं. तर मी माझ्या बायकोला लव्ह लेटर लिहिलं होतं. खूप साऱ्या चिठ्ठ्या आम्ही एकमेकांना लिहायचो आणि त्या एका विशिष्ट ठिकाणी आम्ही ठेवायचो की मी तिथे चिठ्ठी ठेवून गेलो की काही वेळाने ती येऊन तिथली चिठ्ठी घेऊन जायची आणि मग त्याचं उत्तर ठेवायचे. तर हे सगळं 90s मधला रोमान्स मी अनुभवलं आहे. तर तिलाच पहिलं पत्र लिहिलं होतं. माझ्या आईने मला लहानपणी काही वेळेला मारलं आहे. मी खूप खोडकर होतो आणि आगाऊ पण होतो खूप. तर माझी आई, मी काहीतरी उद्योग करून ठेवायचो. तर माझे पप्पा कधी नाही मारायचे, पण माझी आई कधी ती फक्त आली की ती फक्त सोफ्याखाली चप्पल असायच्या त्यावेळेला. तर ती येऊन तिने सोफ्याखाली बघितलं की मी घाबरून पळायचो. मग ती माझ्या हाताला धरून 1-2-3 फटके द्यायची चांगले. पहिला फोन म्हणशील तर लँडफोन. 90sमध्ये आमच्या घरी लँडफोन होता. तो पहिला फोन, जेव्हा ती फोनची कशी खणखणीत रिंग वाजायची आणि तो फोन उचलण्यात एक एक्साइटमेंट असायची ती. आणि मग मोबाईल फोन म्हणशील तर 2000 साली मी पहिल्यांदा एक ट्रम्प नावाच्या कंपनीचा मोबाईल आला होता. त्याला अँटेना वगैरे होता आणि असा मोठा फोन होता. तर तो माझा पहिला फोन. मला वाटतं सोनी एरिक्सनचा वगैरे काहीतरी मॉडेल होतं ते. बाय द वे, माझा नंबर हा 2000 साली जो मी घेतला, 2000च्या जानेवारीमध्ये, आजपर्यंत माझा तोच नंबर आहे. गेली 24 वर्ष मी नंबर नाही बदललेला. ब्रेकअप म्हणजे आता काय, जिच्यावरती प्रेम केलं त्याच्याशीच माझं लग्न झालं. त्यामुळे ब्रेकअप असं काही माझं ॲज सच झालं नाही. पण हां, म्हणजे जेव्हा बऱ्याच पडद्यावरच्या नायिका जेव्हा लग्न करायला लागल्या तेव्हा उगाचच आपलं हार्ट ब्रेक झाल्यासारखं वाटायचं. म्हणजे माधुरी दीक्षितचं लग्न झालं तर आई गं, माझंच ब्रेकअप झाल्यासारखं वाटलं मला. पर्सनल लाईफमधलं रिजेक्शन मला आहेत काही, पण ते सांगावेसे नाही वाटत. मी प्रोफेशनल लाईफमधले सांगेन. बऱ्याच वेळेला असं झालं आहे की
एखाद्या रोलसाठी मला कास्ट केलं आहे आणि सगळं फायनल झालं आणि नंतर मग परत मला त्यांचा फोनच नाही आला. काहीतरी त्यांना बेटर ऑप्शन मिळाला किंवा असं 1-2 वेळा झालं आहे. आता माझ्या लक्षात नाही, पण असं 1-2 वेळा झालं आहे आणि त्यावेळेला वाईट पण वाटलेलं होतं ॲज अन ॲक्टर. मी जेव्हा मी 90sमध्ये कॉलेज डेजमध्ये मी जरा मवाली टाईप व्हायला लागलो होतो, गुंड व्हायला लागलो होतो आणि माझ्या वडिलांनी माझी लक्षणं बघून मला एका नाटकामध्ये काम दिलं हिरोचं आणि मी चाचपडत त्याच्या तालमी करत होतो आणि जेव्हा त्याचे प्रयोग सुरू झाले तेव्हा एक प्रयोग असा होता, जेव्हा मी पप्पांना सांगून गेलो की आज मी हा जो ऑडियन्स आहे ना यांच्याकडून टाळ्या मिळवेन आणि मी काम जरा मनापासून केलं, बरं केलं, सिन्सिअरली केलं, तर खरंच ॲप्रिशिएट केलं लोकांनी आणि टाळ्या वाजवल्या. तर मी बघितलं तर माझे पप्पा असे कौतुकाने बघत होते माझ्याकडे. तर माझ्या वडिलांची, माझ्या आईची इच्छा हीच होती, कधी ना कधीतरी मी छान काम करावं, ॲक्टर व्हावं. तर माझे वडील जेव्हा मला स्टेजवरती काम करताना बघायचे तेव्हा त्यांना प्राऊड फील व्हायचं. मी पहिला दुसराच एक सिनेमा करत होतो, सांग प्रिय तू कोणाची नावाचा, आणि त्याचा प्रीमियर शो होता. तर तोपर्यंत काही मला कोणी कधी फॅन्स भेटल्याचं आठवत नव्हतं, पण तो सिनेमाचा प्रीमियर शो झाला. तो सिनेमा काही फार चालला नाही, पण त्याच्यामध्ये माझा कॉमेडी हिरोचा रोल होता आणि त्या प्रीमियर शोला इंटरवलमध्ये मला अनेक मुली बायका येऊन भेटल्या आणि त्यांनी त्यावेळेला माझी, म्हणजे हे साधारण 2001ची घटना असल्यामुळे त्यावेळेला काही सेल्फी बिल्फी प्रकार नव्हते, मोबाईलमध्ये कॅमेराच नव्हता, तर त्यांनी माझी सही वगैरे घेतली होती. तर मला आठवतं आहे विनस टॉकीज कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा त्या सिनेमाच्या इंटरवलमध्ये मला फॅन्स भेटले होते. फर्स्ट जॉब, मला कॉलेज डेजपासून काम करायची खूप इच्छा होती की काहीतरी आपण काम करावं. तर मी पहिला जॉब केला तो एका व्हिडिओ कॅसेट लायब्ररी होती त्या काळी 90sमध्ये, अर्ली 90sमध्ये. तर त्या व्हिडिओ कॅसेट लायब्ररीमध्ये व्हिडिओवरती जो सिनेमा बघितला जायचा, VHS कॅसेट्स मिळायच्या सिनेमांच्या. तर त्या कॅसेट लायब्ररीमध्ये मी जॉब केला पहिला, कारण मला सिनेमाच्या सानिध्यात राहायला आवडायचं. तर ती माझी, तिथून मी पहिली कमाई पण केली आयुष्यातली आणि मग त्याच्यानंतर मी काहीतरी उद्योग करत राहिलो. पण पहिलं काम म्हणशील तर वयाच्या 5व्या वर्षी मी केलं. एक तमासगीर नावाचा सिनेमा होता, तर मी त्यात बालकलाकार म्हणून कुलदीप पवारांच्या मुलाचा रोल केला होता. ते माझं आयुष्यातलं पहिलं काम, सिनेमा कॅमेऱ्यासमोरचं. फर्स्ट सॅलरी मला माझ्या पहिल्या सिनेमासाठी ₹1 मिळाला नाही. मला, आपल्याला अपेक्षा असते की आपण काम केलं आणि आता आपण ॲक्टर व्हायला आलो, पण मी जो पहिला सिनेमा केला त्याच्यासाठी मला ₹1ही मिळाला नाही. मला पहिल्यांदा जी सॅलरी मिळाली ती माझ्या पप्पांनी, मी जे म्हणालो एक नाटक केलं होतं वात्रट कार्टी, तर त्याच्यासाठी अभिनयासाठी पहिली सॅलरी मला मिळाली होती ती ₹150 मिळाले होते मला त्या नाटकात काम करायचे ₹150 मिळायचे. ती माझी या व्यवसायामधली पहिली सॅलरी होती. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.